बरं. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. भूमी अभिलेख विभाग भरती 2025 या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते. भूमी अभिलेख अंतर्गत ही भरती निघालेली आहे. एकूण पदसंख्या आहे बघा 210 पदांची ही भरती आहे छत्रपती संभाजीनगरसाठी. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगरसाठी ही भरती पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते, निघालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ठीक आहे, अजूनही जर आपण पाहिलं तर एकूणच या ठिकाणी पुणेसाठी पण भरती जाहीर झालेली आहे. पुणेसाठी या ठिकाणी एकूण 83 पदे आहेत. त्याची माहिती आपण टेलिग्रामला ऑलरेडी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF नोटिफिकेशन्स, GR सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता. कोकण विभागासाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 259 जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आजपासून फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे. सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला. जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी मी GR तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. छत्रपती संभाजीनगरचा हा GR आहे. थोडंसं झूम करून देतो तुम्हाला. या ठिकाणी बघा काय म्हटलं याच्यामध्ये, महसूल व वन विभागाकडील शासन मान्यता पत्र क्रमांक या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे. त्यानुसार 2025 नुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर प्रदेश छत्रपती संभाजीनगर यांच्या आधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहेत. तर बघा, खुल्या आणि मागासवर्गीय गटासाठी, त्याच्यानंतर सरळ सेवा भरती, सरळ सेवा अंतर्गत ही भरती होणार आहे. ही भरती मग कोण घेणार आहे? TCS घेणार आहे का IBPS घेणार आहे? याच्याबद्दलची पण या ठिकाणी सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे परीक्षा कोण TCS घेत आहे की IBPS घेत आहे. ठीक आहे, तर ही पण माहिती तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करून देणार आहे. पुढे जर बघितलं तर भरावयाच्या पदांचा तपशील विभाग छत्रपती संभाजीनगर. पदाचे नाव, वेतन श्रेणी, पदाचं नाव आहे बघा भूकर मापक. भूकर मापक हे पद या ठिकाणी निघालेलं आहे. या पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे. पुढे बघा, पुढे आपण सविस्तर माहिती दिली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती पदे आहेत, काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आहे. जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर बघा, प्रवर्ग आरक्षण, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे वेगवेगळ्या प्रवर्गानुसार या ठिकाणी जागांचा तपशील या ठिकाणी देण्यात आले. टोटल जागा आहेत 210 पदासाठी छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. आरक्षणानुसार प्रवर्ग निहाय जर जागा बघितल्या तर अनुसूचित जातींसाठी या ठिकाणी 27 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 13 जागा आहेत. विजा अ साठी या ठिकाणी 8 जागा आहेत. ब साठी या ठिकाणी 2 जागा आहेत. त्यानंतर क साठी 5 जागा, ड साठी 1 जागा, विमा साठी या ठिकाणी 4 जागा. तुम्ही पाहून घ्या, वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहेत. हा GR मी ॲड केलेला आहे. टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर बघा, पुढचं महत्त्वाचं आहे की अनाथांसाठी एकूण 2 जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचं आहे, दिव्यांगासाठी राखीव जागा आहेत. तर ह्या पण गोष्टी, या पण बाबी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून या ठिकाणी, आज तारीख आहे 1 ऑक्टोबर 2025, तर आजपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. लवकरच लिंक उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये मी सर्व माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. आत्तापर्यंत लिंक चालू होणार होती, परंतु अजून झालेलं नाही. लवकरच लिंक पण या ठिकाणी चालू होऊन जाईल. त्याची माहिती टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल. नवीन असेल तर टेलिग्राम जॉईन करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहील. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं यामध्ये तुम्हाला सांगायचं होतं की छत्रपती संभाजीनगरसाठी एकूण आपण जर बघितलं तर 210 जागांसाठी ही भरती निघाली. त्याबरोबरच पुणेसाठी या ठिकाणी 83 पदांसाठीची जाहिरात आलेली आहे. कोकण विभागासाठी या ठिकाणी 259 पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. ऑलरेडी GR मी टेलिग्रामला टाकला आहे. नाशिकसाठी एकूण 124 जागांची ही भरती निघालेली आहे. GR तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्राम चॅनलला. अमरावती 117 जागा, अमरावती 117 जागा, आणि त्याच्यानंतर नागपूरसाठी 110 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर एकूणच ही सर्व माहिती मी दिलेली आहे टेलिग्रामला. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. या सर्व विभागाचे आजपासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे की आपल्याला शैक्षणिक अर्हता काय पाहिजे आहे, तर भूमापधारक हे पद असणार आहे बघा. महत्त्वाचं आहे, उमेदवाराने अर्ज सादर करावायचा
अंतिम दिनांकास म्हणजे 24/10/25 रोजी धारण केलेली असावी. म्हणजे जे पण काही शैक्षणिक पात्रता आहेत तर 24/10/2025च्या अगोदरचे असणं आवश्यक आहे. तर बघा, मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, ज्याला आपण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्याला आपण ITI असेही म्हणतो, या संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षण व्यवसायाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे आपल्याला. तर बघा, हे जे टंकलेखन आहे ना, हे कंपल्सरी नाही फॉर्म भरताना. हे नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा या ठिकाणी कालावधी दिला जातोय. म्हणजे तुमची जॉईनिंग झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला तुमचं जो टंकलेखन आहे मराठी आणि इंग्लिश हे तुम्हाला कंप्लीट करून त्याचं सर्टिफिकेट सादर करायचं आहे. त्यानंतर बघा पुढं काय दिलं आहे, उपरोक्त क्रमांक 2 नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीने सदर, एक मिनटं मित्रांनो, झूम करतो थोडंसं म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल. तर बघा काय दिलेलं आहे, उपरोक्त क्रमांक 2 मध्ये नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदाकरिता अर्ज करण्यासाठी पात्र आहे. म्हणजे तुम्ही या पदाकरिता अर्ज करू शकता जरी तुमचं टायपिंग झालेलं नसेल तरी पण, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत या ठिकाणी प्राप्त करणे आवश्यक आहे. जसं तुम्हाला सांगितलं की 2 वर्षाच्या आत तुम्हाला नियुक्ती झाल्याच्या नंतर हे जे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचे, तुम्हाला सबमिट करायचं आहे. नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सादर न अर्हता धारण तुमची झालेली नसेल किंवा तुम्ही हे प्रमाणपत्र सादर नाही केलं तर ती सेवा या ठिकाणी समाप्तीस प्राप्त राहील. म्हणजे बघा, 2 वर्षाचा टाईम दिला आहे तुम्हाला संगणक टंकलेखन किंवा टायपिंगसाठी, ठीक आहे. हे तुम्हाला 2 वर्षामध्ये जमा करायचं आहे, हे कंप्लीट करून घ्यायचे. तुम्हाला याचं प्रमाणपत्र 2 वर्षामध्ये द्यायचे. जर तुम्ही 2 वर्षामध्ये दिलं नाही तर तुमची सेवा संपुष्टात येईल, तुम्हाला पदावरून या ठिकाणी काढून टाकण्यात येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे, केंद्र शासनाच्या माननीय महासंचालक रोजगार व प्रशिक्षण क्रमांक, जो काही क्रमांक दिला आहे, दिनांक 4 जुलै 24 नुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवला जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश 17 ऑगस्ट 14 पासून 1 वर्ष कालावधीचा झालेला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत. तर ITI या ठिकाणी 2014 पासून 1 वर्षाचा हा जो काही अभ्यासक्रम आहे तो आहे. जर तुमचा तोही झाला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांच्या निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्याबाबत शासन निर्णय अंतिम राहील. तर अजून शासन निर्णय याबाबतीत आलेला नाही, तर शासन निर्णय यापुढे काय जो पण येईल त्यानुसार पुढची कार्यवाही या ठिकाणी केली जाणार आहे. जरी तुमचा ITI झाला असेल 1 वर्षाचा, ठीक आहे, तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 2014च्या या ठिकाणी ऑगस्ट 2014 जे सत्र चालू झालं तेव्हापासून 1 वर्षाचा ITI झाला. यापूर्वी 2 वर्षाचा होता, त्याच्यामुळे हे अजूनपर्यंत शासन निर्णयामध्येच आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं महत्त्वाचं आहे की वेळापत्रक मग कसं असणार आहे, तर ऑनलाईन अर्जाची तारीख 1/10/25 आजपासून चालू झाली आहे. 11 वाजता ही लिंक चालू होणार होती. तर 24/10/25 ही शेवटची तारीख आहे तुमची. शुल्क भरण्याची तारीख 24/10/25 आहे, म्हणजे अर्जाच्या शेवटच्या दिवसापर्यंतच. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक दिलाय बघा यांनी, 13 व 14 नोव्हेंबर 2025 मध्ये तुमची एक्झाम लेखी परीक्षा होऊ शकते. मग लेखी परीक्षेचा पॅटर्न कसा आहे काय आणखीन यांनी अपडेट केलेलं नाही, परंतु बघा परीक्षाची आहे हे कोण घेणार आहे जाहीर केलंय. IBPS कडून ही परीक्षा घेणार आहेत. तर IBPSचा नॉर्मली आपल्याला अभ्यासक्रम माहिती आहे. तांत्रिक विषय तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी नक्कीच विचारले जातील तांत्रिक घटकावर आधारित. नंतर जर आपण पाहिलं तर मराठी असणार आहे आपल्याला, त्यानंतर इंग्रजी असणार आहे आपल्याला, ठीक आहे. चालू घडामोडी असतील, गणित आणि या ठिकाणी बुद्धिमत्ता. जो काही बेसिक अभ्यासक्रम आहे म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा परीक्षेसाठी हा अभ्यासक्रम आहे, तोच अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तशी अपेक्षा आहे. अजूनपर्यंत यांच्याकडून ऑफिशियली अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला नाही, ते परत एकदा सांगतो. ज्यावेळेस ऑफिशियल अभ्यासक्रम येईल त्यावेळेस लगेचच आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला चॅनलवर अपलोड या ठिकाणी करून देणार आहोत, ठीक आहे. सध्या बेसिक तुम्ही पकडून चला. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी याच्यावर आधारित प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारले जातील आणि तुमच्या पदाविषयी तांत्रिक घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत.
तर बघा ही संपूर्ण माहिती होती. त्याच्यानंतर आपण पुणे विभाग, कोकण विभाग, त्यानंतर जसं अजून वॅकन्सीज या ठिकाणी निघालेत, नाशिक असेल, त्यानंतर अमरावती असेल, नागपूर असेल, तर याचे GR मी तुम्हाला या ठिकाणी ॲड केलेले आहेत ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला. तर त्याची माहिती तुम्ही टेलिग्रामला जाऊन पाहू शकता. ठीक आहे. आजपासून पदभरतीला सुरुवात झालेली आहे. तुम्हीही तुमचंही अभियांत्रिकी झालेलं, तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकता. तर बघा हा संपूर्ण GR आहे. तुमच्या रेफरन्ससाठी मी ॲड केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचा हा GR आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बाकी GR मी टेलिग्रामला तुम्हाला दिलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाची सूचना होती की या भरतीसाठीची जेवढी काही महत्त्वाची या ठिकाणी मराठी घटक आहे, त्यानंतर GK आणि GS या 3 विषयावर आधारित सर्व आपण तयारी तुमची या ठिकाणी करून घेणार आहोत. सोबतच टेक्निकल प्रश्न पण आपण पदाविषयीचे घेणार आहोत. अगदी मोफत आपल्या चॅनलवर व्हिडिओज तुम्हाला वन लाइनर स्वरूपामध्ये अगदी विश्लेषणासोबत या ठिकाणी मिळून जातील. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे या परीक्षेबद्दलची तुम्हाला प्रश्नोत्तरे असतील अगदी मोफत उपलब्ध होऊन जातील. त्याचा PDF पण आपण तुम्हाला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रापर्यंत. ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे, ITI झालेलं आहे, अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत त्यांनाही नक्कीच या भरतीचा लाभ होणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.